नाही टीव्ही वरती पहिल्यांदा काय बघाल? ती टीव्ही जेव्हा घरी लावाल त्या टीव्ही वरती पहिल्यांदा काय बघाल? प्रथमतः माझे जे एक समालोचन झालेलं आहे या मैत्री ग्रुपच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही विचारलेले प्रश्न काय होते आणि मी त्याच्यावरती काय प्रतिक्रिया दिली ती मी माझी त्या मनोगत काय व्यक्त ते मी टीव्ही मध्ये बघून व्यक्त करून घेईन. खूप छान. चालेल आपण करूया टॉस या मॅचचा फायनल मॅच. नाणेफेकीचा कौल आपण करूया. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रथम आमदार आदरणीय सदाभाऊ सपकाळ्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आणि नाणेफेकीचा कौल कोण मागणार? चॉईस करूया आपण टॉस. टॉस चॉईस होतोय. आपण टॉस चॉईस करूया आणि दोन्ही संघनायकांना टॉस मागायचा आहे परंतु आता आणि टॉस श्री भैरवनाथ वॉरियर्स मागणार आहे. आपण कॉइन स्पिन करूया. आदरणीय सदाभाऊ सपकाळ्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूया. श्री भैरवनाथ वॉरियर्स नाणेफेकीचा कौल मागताय. छापा हा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. प्रतापदा अनेक वेळा पाहिलं की छापा याच्या पाठीमागे काही तथ्य आहे का? नाही मी पहिल्यापासूनच होतो मला का छापा आणि सगळे टॉस जिंकलो मी इथे. टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग असेल पहिली. फिल्डिंग असेल. एवढं सगळं आयोजन प्रतापदा खरं तर जी सर्व मंडळी आहेत आयोजन करणं एवढं सोपं नाही. आम्ही बऱ्याचशा स्पर्धा बघतो सर्व गोष्टींची सांगड घालणं किती कठीण असं. रात्री उशिरा झोपावं लागतं कधी झोपावं नाही लागतं परंतु या सर्व आयोजनाकडे बघताना दोन शब्द काय बोलाल? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो बरेच जण येत आहेत माझं आणि अमरचं नाव घेत आहेत पण त्याच्या मागे ही सगळी ताकद आहे. 40+ टीम आहे माझी की परत हे सगळे खेळाडू आहेत जे सगळे संस्थापकमध्ये दोघांची नावं नाही आहेत. 10-12 जण आहेत. पहिले चालू केले तेव्हा मी 7-8 जण होतो पण आता त्याचे 128 जण झालेत. त्याचे आम्ही नक्कीच 1128 करू आणि ग्रुप खोलायचा उद्देश एकच होता की जावलीसाठी काहीतरी करू. मैत्री ग्रुपचा क्रिकेटशी काही संबंध नाही ते फक्त रब्बरसाठी आहेत पण ह्याच्यापुढे अजून काही नवीन करता येईल ते आम्ही 100% करू. निश्चित या भावना आहेत प्रताप शेलारांच्या. आता आपण विशाल शिंदे यांच्याकडे जाऊया. विशाल शिंदे टॉससाठी तू आधीच थांबवलंस बोलला टॉस त्याला नाही मागायचा. टॉससाठी पण कॉइन घ्या तो त्याच्या दिशेनं. टॉस जिंकला तो पण त्याच्या दिशेनं. पण मित्रा टॉस नशिबानं जिंकतात मॅच मेहनतीनं जिंकता येते. काय बोलशील? बॅटिंग तुला पहिल्यांदा करायचे स्ट्रॅटेजी सगळी तयार आहे? हा स्ट्रॅटेजी तर तयारच आहे पण टॉस आज सकाळपासून मी जिंकलोच नव्हतो एक सुद्धा. आज एक लास्ट ट्राय केली मी त्याच्यात पण फेल झालोय. बघा मॅच मध्ये आम्ही नक्कीच विन होऊ. जास्त 11च्या 11 खेळाडूंकडून जबाबदारी कॅप्टनला हवी असते की माझी सगळी टीम चांगली खेळून दे पण एक स्पेशल जबाबदारी की हा खेळाडू चालला तर फायनलला ट्रॉफी आम्ही उचलू शकतो. असा बॅटिंग करताना कोणत्या खेळाडूकडून तू जास्त अपेक्षा करतोयस? सर्वच प्लेयर छान खेळत आहेत. असं एक असा कोण नाही आहे की त्याच्यावर पूर्ण टीम डिपेंड आहे. पूर्ण 11च्या 11 प्लेयर 100% देत आहेत आणि सर्व छान खेळत आहेत. काय फायटिंग स्कोर बघतोयस का? आता फर्स्ट बॅटिंग दिले तर आम्ही नक्कीच मंगाशी 88 स्कोर मारला होता. आताही कोशिश करेन 90+ करण्याचा. प्रतापदा आणखीन तुमच्याकडे मेन ही ट्रॉफी आणि त्या सर्व सायकली तुम्हाला खुणावत आहेत का? आम्ही 100% प्रयत्न करू. अजून पण आम्ही कोणतीच मॅच नाही हरलोय. आम्ही 100% देऊ. मैत्रीबद्दल शेवटचे दोन शब्द. मैत्रीबद्दल शेवटचे दोन हे रक्ताचं नाही हक्काचं नातं आहे माझं. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. नाणेफेकीचा कौल संपन्न झालेला आहे. आपण काही आठवणी जपूया. चॅम्पियन ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी कोण उचलणार त्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं ना आकर्षक मन वेधून घेणारी क्रिस्टल आर्ट अर्थात बिलोरी काचेपासून बनवलेली ही आकर्षक ट्रॉफी कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ ठरेल चॅम्पियन ही आहे ती ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या ट्रॉफीसाठी. 12 संघांनी स्वप्न पाहिलं आणि त्याच्यामध्ये 2 संघ पुढे निघून गेले. बऱ्याचशा घडामोडी घडल्या. प्रबळ दावेदार आणि त्यानंतर आलेला रिझल्ट आपल्या हातामध्ये. कोणच सोडत नाही ती ट्रॉफी. कोणच सोडत नाही ती ट्रॉफी. अखेरीस माघार घ्यावी लागली प्रताप दादाला आणि सोडलेली ट्रॉफी. तयार आहात? आम्हाला माहिती होतं तुम्हाला हा क्षण बघायचा होता हीच वेळ बघायची होती आणि हीच मॅच तुम्हाला बघायची होती जी फायनल. एका साईडला शेर आहे दुसऱ्या साईडला 1.25 शेर आहे आणि कोणी कोणापेक्षा कमी नाही आहे.
मॅचला मजा येईल, मॅच रंगेल. कुठेही जाऊ नका. माहिती आहे 3 दिवस तुम्ही आमच्या क्रिकेटसाठी दिलेत, 3 दिवस मैत्री ग्रुपसाठी दिलेत. आता शेवटचा 1 तास तुमच्याकडून मागतो. पैसा वसूल मॅच होणार हा शब्द मात्र नक्की देतो. तुमचा आलेला पेट्रोलचा पैसा पण वसूल होईल अशी मॅच होईल हा शब्द तुम्हाला देतो. आणि काम धंदा व्यवसाय प्रपंच सोडून 3 दिवस तुम्ही आमच्यासाठी थांबलात, त्यासाठी मैत्री ग्रुप जावलीच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो. थोड्याच वेळात जाऊयात फायनलच्या दिशेनं. आणि तत्पूर्वी नवी मुंबई समालोचक टीम जी मॅच विन झाली आहे त्यांचा आपण गुणगौरव करूयात, त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात. आणि येस, जाऊयात थेट आपण व्यासपीठावरती. संतोषजी देसाई सर, आपले जे ग्लव्स होते विकेट किपिंग म्हणून. नवी मुंबई समालोचक टीम ग्लोव्स कुणाकडे असतील तर आपण ते खेळाडूंना द्या. सर्व समालोचकांचा आपण आभार मानूया. वेळात वेळ काढून आपण सर्वजण आलात आणि आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि इथून पुढे आपण अंतिम सामन्याकडे वळत आहोत. चला, दोन्ही संघांना विनंती, आपण तयार राहा. त्याचबरोबर काही सन्मान आपण करणार आहोत जे सर्व नवी मुंबईचे नामवंत समालोचक आहेत. सर्वांना विनंती, आपण या. आपला एक छोटासा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सांडी सर, आपण सर्वांना घेऊन या. आपला छोटासा सन्मान आम्ही सर्वजण करत आहोत. आपण सर्वजण आपल्या बिझी शेड्यूलमधून ज्या ज्या ठिकाणी समालोचनासाठी आपण आहात तिकडून आपण या ठिकाणी आलात, त्यासाठी आपल्या सर्वांचा सन्मान करणं हे प्रथम आमचं कर्तव्य आहे आणि तो सन्मान आम्ही आपला या ठिकाणी संपन्न करत आहोत. अनेक समालोचक अनेक स्पर्धांमध्ये समालोचन करत असतात, परंतु आज मात्र या स्पर्धेमध्ये, या लीगमध्ये समालोचकांचा प्रेक्षणीय सामना खेळण्यासाठी आले त्या सर्व समालोचकांचा आपण एक आदरपूर्वक सन्मान करत आहोत. तर निश्चित आपण सांडी सरांना विनंती करणार आहोत की सांडी सरांचा आपण सन्मान करणार आहोत. आपण विनिंग टीमला वॉच आहे आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आपण त्याचा सन्मान करणार आहोत. घड्याळ दिलं जाते. ज्या घड्याळामध्ये 1 वाजतात त्याच घड्याळामध्ये 12 पण वाजतात. घड्याळात वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. पण वाईट वेळ आल्यानंतर चांगली वेळेचा वाट बघावी लागते, कारण की चांगली वेळ कधी आपल्याकडे मुक्कामाला नसते आणि चांगली वेळ आल्यानंतर वाईट वेळ आपल्याकडे मुक्कामाला नसते. वेळ नक्की ही सांगून जाईल. पण आज मजा आली, आजची वेळ लक्षात राहील. किरण सामना जिंकू ही आम्हाला होती खात्री आणि येथे जिंकली फक्त मैत्री. येस, दॅट्स ऑल. ही मैत्री जिंकली आणि येणाऱ्या स्पर्धा अजून अशी मॅच होणार, हा शब्द आहे, अशी मॅच अजून एकदा होणार, मजा येईल. सांडी सरांचा आपण सन्मान करत आहोत. अभि फरांदे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. गेली 28 ते 30 वर्ष समालोचनाचा प्रवास ज्यांचा या नवी मुंबईमध्ये राहिलेला आहे. एक लेजंड मराठीतले कॉमेंटेटर म्हणून ज्यांनी अनेक स्पर्धामध्ये समालोचन केलेलं आहे, असे नवी मुंबई समालोचन क्षेत्रातील महागुरु सांडी सर यांचा आपण, वय वर्ष 45 आहे, 45. बऱ्याचशा वर्षांचा अनुभव समालोचना त्यांचा आहे. आपण त्यांचा सन्मान करूया. एक छोटंसं गिफ्ट आपण त्यांना देत आहोत. चला या आपण सन्मान करूयात. मी विनंती करेल सर्वात पहिल्यांदा वॉच घ्या. आपण वॉच त्यांना प्रदान करूया ज्यांनी अप्रतिम खेळ केला. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. तोपर्यंत मॅच चालू करून घ्यायचे. फायनल मॅच, फायनल मुकाबला, अटीतटीची मॅच आणि ज्यासाठी 3 दिवस ज्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधत होतो त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी फक्त आता 1 तास बाकी आहे.
ठाऊक आहे तुम्ही सर्वांनी मात्र या स्पर्धेसाठी बरचसं प्रेम दिले, बराचसा वेळ दिला, मात्र शेवटचा 1 तास मैत्री ग्रुप जावली सोबत. फायनलची मॅच एकदा जय घोष करूया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल मैत्री लीगचा फायनल मॅचचा पहिला बॉल टाकण्यासाठी वागदऱ्याचा अमर शिला राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट अगदी आहे गली रिजन मध्ये. खेळाडू एक धाव मात्र यावेळी कंप्लीट केली जाते. चांगली मॅच, फायनल मॅच बघायला भेटेल. फायनल मॅच. प्रत्येकानं एकमेकाला आसमान दाखवले, प्रत्येकानं एकमेकांना पाणी चालले, प्रत्येकानं एकमेकाला खडे चालेत, प्रत्येकानं एकमेकांना चारी मुंड्या चित केलंय आणि धकाधका गाठ पडले फायनल मध्ये. असं म्हटलं जातं व्याजासकट परत दिलं जाईल का? स्क्वेअर कट सुरेख फटका आहे. खेळाडू अप्रतिम कॅच आहे. ही पहिली मॅच आहे. पहिला मासा गळाला लागलाय. जोश आहे, जल्लोष आहे, आनंद आहे, टाळ्या आहेत, शिट्ट्या आहे. प्रत्येक जण एकमेकांची पाठ ठोपटतोय. कॉलर टाईट झाले. फायनल मॅचला पहिली विकेट आली आहे. निश्चित ही मोठी विकेट आहे या सामन्याची. ज्या प्रकारे शॉट सिलेक्शन केलं गेलं आणि त्यानंतर विकेटचं पतन. आज रणजित पवार निराश असेल. अंतिम सामन्यामध्ये नावाप्रमाणे खेळ होऊ शकला नाही. आपण सर्व मान्यवरांचे शुभ असं एक वॉच आहे. विजय पार्टे यांच्या वतीने या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण सर्व समालोचकांना एक वॉच देऊया. सँडी सरांना विनंती आहे की आपण हे वॉच स्वीकारा. नवी मुंबई समालोचक टीमने हा सामना जिंकला आणि त्याच्यामध्ये सँडी सरांनी अंतिम षटक हाताळला आणि 12 धावांचा बचाव केला आणि आपण सँडी सरांचा सन्मान करत आहोत. ही आठवण आपण त्यांना प्रदान करत आहोत या मॅचची. आपण त्यांना ही आठवण प्रदान करतोय. यानंतर आपण वॉच प्रदान करूया उमेश महात्रे सर कोपरखेरणे, ज्यांचाही प्रवास समालोचन क्षेत्रातला फार मोठा आहे. आपण त्यांना सन्मानित करत आहोत वॉच देऊन. त्यानंतर आपण सचिन गिरी सर, हिंदीमधला एक चांगला आवाज, आपण त्यांचाही सन्मान करत आहोत वॉच देऊन. आपण त्यांना सन्मानित करूया. त्याचबरोबर पुढची वॉच आपण प्रदान करतोय. पेशाने प्राध्यापक आहेत आणि हिंदीतला जबरदस्त आवाज, म्हणजे गेली कित्येक वर्ष आपण हा आवाज, जेव्हा आम्ही कॉमेंटेटर नव्हतो तेव्हापासून हा आवाज ऐकतोय. एकदा मनोज पाटील सर पेशाने प्राध्यापक आहेत आणि हिंदीतला एक जबरदस्त आवाज. कोपर खेरण्याचा आवाज गुपेश म्हात्रे सरांचाही सन्मान आपण करत आहोत. आपण त्यांनाही वॉच प्रदान करतोय ज्यांनी चांगली गोलंदाजी केली टीमसाठी. यानंतर अमोल पवार सरांचाही सन्मान आपण करतोय ज्यांनी चांगला खेळ केला. निश्चित यानंतर आपण वळणार आहोत सिनेसृष्टीतले दिग्दर्शक, सर्व काही गोष्टींची सांगड घालणारे व्यक्तिमत्व आणि ज्यांचं समालोचन, मला वाटतं मी NMPL ला मी पहिल्यांदा तुम्हाला ऐकलं, जे पर्व पहिलं होतं त्याच्या अगोदरपासून तुम्ही समालोचन करता आणि 25 वर्षाचा ज्यांच्याकडे अनुभव आहे समालोचनाचा, पुष्पक पाटील सर यांचाही सन्मान आपण करत आहोत. यानंतर ज्यांनी जबरदस्त अशी बॅटिंग केली आणि आमच्यावरती आक्रमण केलं गोलंदाजांवरती, असे सुनील लांबोर युवा समालोचक आहेत ज्यांचा आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर पेशाने शिक्षक असणारे आणि फिटनेस जबरदस्त आहे याही वयामध्ये दत्तात्रय म्हात्रे सर यांचाही सन्मान आपण करत आहोत, जे पेशाने शिक्षक आहेत. आपण त्यांनाही गमरे सरांचाही सन्मान आपण करत आहोत. वय वर्ष 51, लेजंड कॉमेंटेटर आहेत, आपण त्यांचाही सन्मान करत आहोत. नयन शिर्के तुर्बे यांचाही सन्मान आपण करत आहोत. त्यांना आपण घड्याळ प्रदान करत आहोत. आपली सर्वांची उपस्थिती आमच्यासाठी फार मोलाची राहिली. आपण वेळात वेळ काढून आला त्यासाठी सर्वांचं मनपूर्वक आपल्या सर्वांचा आभार. आणि आता शेवटीचा पुरस्कार राहिलाय नितेश भोईर सर, जे 12वे होते. 12व्या खेळाडूला LED आहे, परंतु प्रेक्षणीय मॅच मध्ये वॉच आहे, ते आपण प्रदान करूया. अप्रतिम मॅच बनत चालले. थँक्यू सो मच नवी मुंबई समालोचक, आमचा परिवार, आणि तुमच्याकडून बरंच काही शिकायला भेटतं, असंच शिकत राहील. आणि निलेश सर आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेल दादा, निलेश सर आणखीन एक वॉच आपण देणार आहोत.
खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूने ही मॅच खेचून आणली आणि ज्याने नाचायची संधी दिलीत, मॅच असं वाटलं नाही की आपण हारलो, असं वाटलं मॅच दोन्ही टीम जिंकल्या, आनंद भेटला दोन्ही टीम कडून. आणि खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूने मॅच मध्ये जीव टाकला, संतोष देसाई सर यांचा सन्मान मी करू इच्छितो. यास संतोष सर. निश्चित अँटी क्लायमॅक्स, उत्सुकता वाढवणारा मॅचचा निराशाजनक शेवट झाला, काय हरकत नाही. परंतु एकदा जोरदार टाळ्या. एक हाती झुंज दिली, 47 धावा त्यांनी कुठल्या. आणि प्रॉमिस मी आता 7व्या-8व्या नंबरवरती नक्की उतरेल, पण मला पहिलं उतरायचं होतं, मी मॅच ठेवणार होतो एक, पण आता 7व्या-8व्या नंबर उतरेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. माईक घेतलेलाच बरं आहे, कारण की क्रिकेट खऱ्या अर्थानं ज्यावेळी मैदानामध्ये जातं तेव्हा समजतं, बोलायला बरंच काही सोपं असतं. अप्रतिम दीपक यांच्या डोक्यावरून निघून जातोय सीमारेषे पार षटकार. वेलकम डीजे. आणखीन एक उचललाय आहे विकेट कीपर, तोपर्यंत गली रिझन चेंडू अगदी डोक्यावर गरागर फिरतोय, मात्र अखेरीस लॉंग स्टॉपला अडवलाय, मात्र तिथे धडपड चालू आहे. तोपर्यंत धावांसाठी धावा. वॉट अ मॅच. फायनल मॅच कशी असावी अशी असावी. माझ्यासोबत जोडलेत उमेश सर. वेलकम. हॅलो, थँक्यू सो मच किरण सर. जाऊया पुढे फायनलच्या मॅच मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दाने दाने भी लिखा है खाने वाले का नाम, दाने दाने भी लिखा है खाने वाले का नाम, पर आज की शाम होगी किसके नाम अक्षय. दोन टीम आहेत, भैरवनाथ वॉरियर्स आणि डायनामिक टायटन्स या दोन संघांमध्ये आपण बघतो. लेफ्ट हँड बॅटर म्हटले एक डोक्याचा ताप असतो, एक ॲडव्हान्टेज ताकद असते. विजय सुर्वे बॅटिंग साठी आणि बॉलिंग ट्रॅक वरती विजय सकपाळ. दोन आपण पाहतोय. विजय कोणत्या टीमचा विजय होईल. हो हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल तिथेच थांबलाय. थोडासा विकेट कीपर आपण पाहतोय. एक सिंगल मिळतीये, चोरटी धाव मी म्हणेन घेतली. अगदी चोरीची धाव. एक रन तुमने चुराया जो सनम. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 40. 14 धाव संख्या, लॉस ऑफ द 2 विकेट्स. आणि जिथे मात्र आपण पाहिलं तर फायनल मॅच आहे, मजा येईल फायनल मॅच मध्ये. धावा हवेत. उमेश सर जरी 40-50 बनल्या तरी या मॅच मध्ये प्रेशर वेगळं आहे भाई. जितना भी बनाव मन से बनाव. जबरदस्त आपण पाहतोय. जितना भी बनाव मन से बनाव, बना ना बडाईगा. आणि तोच प्रयत्न आता फलंदाजाकडे राहणार आहे. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक रेटला सध्या चेतन. बॉलर तयार होतोय. ओ माय गॉड, हलक्या हाताने केला, पुश केलाय बॉलला. सिंगल, पुन्हा एकदा सिंगल मिळतीये. सिंगल डगल मी काल चालणार नाही या मॅच मध्ये, कारण का फायनलच्या मॅच आहे. तुम्हाला तिथून तुटून पडावं लागेल गोलंदाजांवरती. पडलात तरी काय हरकत नाही, लढावं लागेल. इतिहास आतापर्यंत लढणाऱ्यांचा राहिलाय, रडणाऱ्यांचा कधीच नाही. मात्र मैदानामध्ये पडणारा प्रत्येक जण उठून उभा राहतो, हेही या मॅच मधून समजायला भेटलं, हेही या स्पर्धेमध्ये आपल्याला शिकायला भेटलं. 15 धावा, लॉस ऑफ द 2 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आतापर्यंत 15 धावा स्कोर कार्ड वरती. इथे काय होतंय, ऑस्टमच्या बाहेर पंचवल्ल शाहरुख खानच्या स्टाईल न मैं हूं ना. एक सिंगल मिळते, अतिरिक्त धाव आणि एक सिंगलच्या मैत्रीने आतापर्यंत धावा झाल्या. त्या दुसरं षटक मार्गस्थ असताना धावांची गरज आहे. सिंगल डबलने काम चालणार नाहीये मॅच मध्ये. फायनलची मॅच रफ अँड टफ क्वालिटी हे प्रत्येकाला हवं असं वाटतं. पुन्हा एक एकदा गोलंदाज. हो हो, पाहू शका ऑलरेडी कार्पेट बॉल चाललाय. 1 2 3 4 7 आणि 8 मध्ये अटेंड झालाय. बॉल थांबला 8 मध्ये आणि तिथून मात्र मार्ग काढत असताना बॉल थोडासा स्टॉप झालाय आणि लॉंग आउट ऑफ मधून तिथून चांगली फिल्डिंग होतीये आणि तिथून मात्र पुन्हा एकदा एक धाव संपन्न होतीये आणि टोटल आतापर्यंत झाली आहे 2 गडी बाद. दुसरं षटक चालू आहे, ते कोण 17 धावा. एक बॉलचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकामधला. चेतन फालांडे याला आपण पाहतोय 5 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा. चेतन फरांदे आडव्या बॅटने खेळलाय. AK-47 बाहेर काढले. खरोखर या
किरण सर, षटकाराची गरज होती कारण का 17 झाल्या होत्या आणि आता बनल्या शेवटच्या बॉलवरती षटकार 23. अगदी गरज होती षटकाराची, जेवढी सध्या पावसाची गरज आहे तेवढीच धावांची देखील गरज आहे. पण खऱ्या अर्थानं मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये जी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग टेनिसची झाली होती आणि ती पहिली स्पर्धा होती. मी नेहमी सांगतो पहिलं असतं, ट्रॉफी असो किंवा प्रेम असो, पण त्या पहिल्या स्पर्धेमध्ये ज्या जावली संघानं प्राइज मारलं त्या सगळ्या खेळाडूंना, फर्स्ट प्राइज विनर खेळाडूंना आपण आज बोलवलंय. त्यांचा देखील सन्मान होणार आहे, त्यांचा देखील सत्कार, त्यांना देखील कॅश प्राइज देऊन आपण सन्मानित करणार एकदा आहोत. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो मैत्री ग्रुप जावळीसाठी. क्रिकेटच्या अगदी 23 धावसंख्या 23. 23 धावा आतापर्यंत झाल्या स्कोर कार्ड वरती. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय हो आडव्या बॅटनं मिस्टँडी स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, बॉलची झाली मी म्हणेन थोडक्यात गोटी आणि फलंदाज झालाय तो इथे पात. मस्ताना डीजे आदेश सोबत असताना मैत्री ग्रुप जावलीची मॅच खेळत असताना वा काय स्पर्धा आहे, अप्रतिम वातावरण आहे, अप्रतिम स्पर्धा आहे, व्यासपीठ भरलाय, डीजे आदेश आणि एकदम ओके मध्ये आहे. जबरदस्त आपण पाहतोय फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय विशाल शिंदे बॅटिंग साठी. चेतन आपण पाहतोय कॅप्टन 5 बॉल मध्ये आतापर्यंत 18 आणि आर्यनला पहिली इथे विकेट मिळते. कॅप्टन बॅटिंग साठी आलेत आणि ही खरी तर मुभा असणार आहे, जबाबदारी असते कॅप्टन असल्यानंतर. बॉलर तयार होतोय. ओ माय गॉड, इथे आलाय तो डॉट बॉल. चांगला चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, हा पडबार होता. पहिला चेंडूवरती विकेट आली, दुसरा चेंडू निर्धाव आहे. धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जात आहेत. आपल्या वाटेमध्ये काटे टाकणारे आपलेच, पण तेच काटे चालण्याचा वेग वाढवतात. हा वेगळा इतिहास आहे. पुन्हा एकदा जाऊया, पण खरोखर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी अगदी बॉलला पाठीमागे ठेवलं होतं. यावेळेस पाहू शकाल बॅट केल्या, चापड मारल्या, बॉल चालला पाहिलं किचना ना शोना ना बाबू ना मुन्ना गेम जाएगी टुन्ना टुन्ना पर रन. रिप्ले टेलिकास्ट पाहताय. 2 पावलं मागे गेला, सट करून हा फटका, चापट दिली, बॅटीच्या टॉप एजला निघून गेला, मस्तक पे दस्तक देते हुई 4 धावांसाठी. पहिला बॉल अगदी डॉट आला होता सुरुवातीला, तदनंतर बॉलचा टप्पा पाहिला आणि अगदी वरून बॉल थोडासा बाउंस होता. दारू पिए को तो डांसर और गेंद थोड़ी सी उछाल देती है, उसको कहते हैं थोड़ा सा बाउंसर. तो प्रयत्न राहिला होता. गोलंदाजी पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत धाबा स्कोर कार्ड वरती 27-3. अगदी 27. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न, लेट कट केलाय. गली शोधावी लागते पहा. शक्तीपेक्षा युक्ती बरी आहे आणि बऱ्याचदा शक्तीपेक्षा युक्ती वापरली जाते आणि बऱ्याच देवा या गोष्टी देखील यशस्वी होतात. जिथे शक्ती वापरायची तिथे शक्ती, जिथे युक्ती वापरायची तिथे युक्ती. कारण की बऱ्याचदा पायात काटा गेल्यानंतर सुईच कामाला येते, तलवार नाही भाऊ. जबरदस्त आपण पाहतोय ज्या पद्धतीने बॉल आला, बॉलला थोडेसे पाठीमागे थोडेसे ते पाहिले आणि बॉलला चेक केला, त्यानंतर थोडा पुश केलाय. सिंगल मिळाली या बॉलवरती. आतापर्यंत 28 धाबा स्कोर कार्ड वरती. चेतनला आपण पाहतो, चेतनने आतापर्यंत चांगलं योगदान दिलंय. 6 बॉल मध्ये 18 धाबा. या वेळेस चढव्या बॅटने खेळतोय फाईन लेग रिजन मध्ये. बॉल चाललाय जाईल इथे सुसाइड. माय गॉड, घसरला, पडलाय, उठलाय, शोधतोय, मिळालाय देखील. मिळालाय. अखेरीस धावसंख्या आपण पाहिली थोडीशी पुढे जाते. 30 या आकड्यावरती. 30 लॉस ऑफ दी 3 विकेट. आतापर्यंत चेंडूचा खेळ तब्बल झालाय 5. एक चेंडू अजूनही बाकी आहे. प्रोजेक्टर्स का असं म्हणणं आहे की 53 पर्यंत जाऊ शकतो, पण मी म्हणेल 53 इज ऑल्सो बेटर, कारण की फायनल मॅच आहे, प्रेशर अलग राहील भाऊ. जबरदस्त आपण पाहतोय आतापर्यंत धावा. ओ फसवलंय, गंडवलंय, थांबवलंय देखील आणि आलाय तो इथे महागाईच्या काळात सस्त्याची कमाल. चिकबार डटबॉल. यस आदेश.
जय जवान बजरंग पथक, खऱ्या अर्थानं जय जवान गोविंदा पथक, त्यांचे थर बघणं दहीहंडीमध्ये एक वेगळीच मजा आणि सुमधुर संगीत. आज एक वेगळा इतिहास तुम्हाला बघायला भेटेल 10 थरांचा प्रो हंडीमध्ये. 30 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आहे. 3 षटकांचा खेळ झाला. निखिल शेलारला आणला. निखिल शेलारला जेव्हा जेव्हा बाहेर काढले त्याने धावा देत असताना विकेट देखील त्याने घेतल्यात. मात्र समोर कॅप्टन संघ मालक विशाल शिंदे आहे सध्या. जाऊया एकदा 3 षटकांचा मॅच झाला आतापर्यंत. 30 धावा स्कोर कार्ड वरती. विशाल शिंदे आपण कॅप्टन ॲज अ ओ ये क्या कर रहा है 30 ऑन अ स्कोर कार्ड. अप्रतिम, कारण की हास्याचे फवारे उमेश सर आमच्या सोबत आहेत. म्हणजे समालोचन क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने सध्या आपण पाहिलं त्यांचं समालोचन एक वेगळं स्वतःमध्ये एक वेगळं आहे आणि ते प्रत्येक प्रेक्षकाला मी म्हणेल आवडते आणि ही वेगळी मजा आहे त्यांच्यासोबत. हाफ ट्रॅकर टॅप शॉट खेळला. एक सिंगल मिळतीये. सिंग दुसऱ्याच्या शोधात जातील का? नाहीये. स्ट्राईक रोटेट होते. डबल घेण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये. लालच बुरी बात आहे. हा लालच हा लपलोपो, कारण की एकाच जावे ते समाधान मानलं जाते. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचली. आपण विचार करतोय आता फक्त राहिलेत तब्बल चेंडू आपण पाहिलं तर 10 आणि या 10 चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळ होईल. 10 मध्ये जर 20 ते 25 धावा येतात तर फायटिंग स्कोर भेटू शकतो, पण मेहनत केल्यावरतीच. आता फर्स्ट नाही, सेकंड नाही, टॉप नाही. हो पुन्हा एकदा पंचांकडे येते. नक्कीच अपील देखील केली आणि त्यांनी स्वीकारली अपील आणि दिलाय तो थोडासा बाउन्स आपण पाहिला अधिक आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चेतन येस बॅटिंगसाठी सध्या 8 चेंडूमध्ये 20 धावा त्यांना ठोकल्यात. चेतनला सध्या साइड अँगलने दाखवला जातोय आणि या खेळाडूला खऱ्या अर्थानं आयकॉन खेळाडू या टीमचा आहे. विकेट किपर तुम्ही पाहताय क्लोज झालाय. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला. मागे यष्टीरक्षक उभा राहिला आता अगदी क्लोज. आता पावलं पुढे काढून खेळतोय की शफल होऊन, पण इथून पुढे गेम चेंज करावा लागेल. चौया पुण्याच्या स्क्वेअर कटचा फटका. काय फटका केलाय. बॉल चाललाय त्या सीमा रेषेच्या बाहेर. लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू. थप 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 थप. अच्छे जबरदस्त आपण पाहतोय. क्रिकेटचा फटका अतिशय देखना दमदार. धावा वाढवतायत आता. खरं तर चेतन काय बॅटिंग केले या मॅच मध्ये. आतापर्यंत तळ ठोकून बसलेत. यासाठी केला होता 88, यासाठी केला होता 88 की शेवट गोड बाबा. कोणता संघ शेवट गोड करणार आहे या मैत्री ग्रुप चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. आतापर्यंत धावा स्कोर कार्ड वरती 38 धावा झाल्या. 3 बॉल 3चा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. वळवलाय बॉलला भवऱ्यासारखा घुमवलाय. गंगाधर विद्याधर मायाधर ओमकार शास्त्री ठोकला होता शक्तिमान, पण तो बॉल थोडासा थांबलाय आणि तोपर्यंत धावा घेतल्या किती अक्षय? 2 धावा घेतल्यात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. आपण किरण सर नेहमीच म्हणतात असतात जर मुंबईची जर लाईफ लाईन असेल तर ती लोकल ट्रेन आणि खरं तर क्रिकेटची लाईफ लाईन ती म्हणजे 3 धावा व 1 बाम 3 काम. लावा तुम्ही झेंडू बाम. थकान तुमची डोकंदुखी, कंबरदुखी, पायदुखी, अगदी झेंडू बाम पहिल्यापासून लावा लागतो. त्या टायगरचा म्हणजे वाघाचं चिन्ह आहे. बॉलर तयार होतोय. हो माय गॉड. वाईट द्या ना, द्या ना. नाही देणार. आलाय तो किरण सर. डॉट बॉल. निर्धाव चेंडू प्रेशर वाढवल यार. निर्धाव डॉट चेंडू प्रेशर वाढेल, कारण की एक षटकार आलाय, 2 धावा आल्या, डॉट आलाय. कभी खुशी कभी गम. 40 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 5 चेंडू झालेत. इथून पुढे घेर चेंज करावा लागेल. रिस्क घेतल्याने तोटा होतो आय नो, पण रिस्क घेतो तोच तर मोठा होतो. हा वेगळा इतिहास आहे. या मॅच मध्ये आता रिस्क घ्यावी लागेल. हो पुन्हा पाहू शकाल तुम्ही. बॉल, टप्पा, दिशा सर्व काही चांगलं होतं. टप्पा चांगला होता, परंतु दिशा थोडी ती खराब होतीये. एक सिंगल अतिरिक्त धाव. 41 धावा. आता एक धाव महत्वाची या मॅच मध्ये, कारण की ऑलरेडी या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनने सांगितलं की एकही टॉस जिंकलं नव्हतं, पण मॅचेस जिंकत आलो. तर दुसऱ्या साईडला लगातार विनिंग मध्ये राहिलेली टीम आहे जी गोलंदाजी करते. या मॅच मध्ये कोणता 12वा खेळाडू असेल ज्याच्या घरी टीव्ही जाईल ते देखील महत्वाचं आहे. बरोबर आहे. बघा हे एक वेगळं वेगळं समीकरण पाहू शकाल तुम्ही. पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय इथे. धन 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 धन. थांबलाय, थांबवलाय, थांबलाय, थांबवलाय.
आणि तिथून मात्र धावा मिळाल्या त्या आतापर्यंत त्या एकूण 2 धावा. खरं तर LED TV 12व्या म्हणजे 12th मॅनला LED TV ही प्रथमतः खरं ही संकल्पना मांडली आहे. आणि खरं तर त्याच्या घरच्यांचा खरं घरी गेल्यानंतर तो TV काय लावेल त्या TV वरती हे देखील पाहिलं जाईल. परंतु माझा तर विचार आहे ज्यावेळीस TV लावेल त्यावेळीस पहिली जी आपली मैत्री ग्रुप चॅम्पियन ट्रॉफीची जी आहे सध्या चालू ती तुम्ही लीग पाहावी. येस अगदी 43 धावा स्कोर कार्ड वरती. बॅट सध्या आपण पाहिलं मैदानामध्ये दाखल झाले, 2 बॅट दाखल झालेत. काय क्रिकेट बदललंय, श्रीमंत झालंय क्रिकेट. आधीचे दिवस 11 जणांमध्ये असलेली एक बॅट, ज्याची बॅट त्याला 2 वेळा बॅटिंग, तो रुसला की खेळ संपला. आत्ताचं क्रिकेट श्रीमंत झालंय. 12 सायकली, 12 कूलर, 12 मिक्सर अशा पद्धतीची स्पर्धा आणि त्यामध्ये श्रीमंत स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातली तुम्ही पाहताय. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग, अर्थातच जी पुरस्कृत कले सन्मान्य धन्य अंकुश बाबा कदम साहेब यांनी अप्रतिम स्पर्धा. थँक्यू डीजे स्लॉग वर हाडा मारता षटक आणि हाडा मारच्या षटकासाठी बोलवलं गेलंय बॉलिंग करण्यासाठी दीपक जांभळे. कटप्पा वही सवाल था पहले से ही, बाहुबली को कटप्पा ने क्यों मारा? ये पहले पार्ट में सवाल था और जो दूसरा पार्ट था उसका जवाब मिल गया. जाऊया आपण बॉलिंग ट्रॅक वरती आणि आतापर्यंत धावा झाल्या त्या स्कोर कार्ड वरती 43 धावा. आता 43च्या जवळजवळ 63 होणं अपेक्षित असणार आहेत. हो 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 बॉलला इथे उडवला, फेकून दिलाय. बॉल चाला इथे सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट्स 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 बॅगेट्स. काय बॅटिंग चालले. बोलात आना जब भी आएगा धमाका होगा. आणि सध्या धमाके चालू झालेत विशाल शिंदेच्या बॅट मधून. यावेळी देखील स्लोर बनवता गती परिवर्तन, चांगला चेंडू हाताळलाय. मी विनंती करेल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 मध्ये मैत्री ग्रुप या टीमनं सर्वात पहिल्यांदा प्राइज जिंकलं. पहिलं पारितोषिक 1 लाख रुपयाचं आणि ती संपूर्ण टीम इथे मैदानामध्ये आली आहे. मी विनंती करेल आपण संपूर्ण टीमनं व्यासपीठावरती यायचंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवणारा मैत्री ग्रुप जावलीची टीम आपण या व्यासपीठावरती सफल झालाय. खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर आहे, चेंडू पकडतोय, फेकतोय. एक धाव यावेळी मात्र अगदी कंप्लीट केली जाते. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. थोडासा टप्पा पाहिला फलंदाजाने पाहिला नाहीये आणि जर टप्पा पाहिला असं कदाचित हा चौकार किंवा षटकार गेला होता. नक्कीच थोडासा तो घुमला होता, फिरला होता भावऱ्यासारखा, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणि तिथून मात्र आतापर्यंत एक सिंगल मिळाली आहे आणि धावा अद्याप झाल्या. त्या 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये आता कशा पद्धतीने टार्गेट सेट करणार या मॅच मध्ये, फायनलच्या मॅच मध्ये तुमचं एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे. नेक्स्ट बॉल और पिच बॉल थोडासा खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर लॉंग ऑन मधनं क्षेत्राच्या धावतायत, मार्ग काढतायत, तोपर्यंत मिळाला त्या सहज मात्र ते 2 धावा. 2 धावा देखील महत्वाच्या आहेत. धाव संख्या 50 पार 52 वरती जाऊन पोहोचले. अगदी 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. चेतन अखेला काफी आहे. लेट्स सी काय घडते. विशाल शिंदे गेलाय, थोडीशी चर्चा करतोय, कान मंत्र दिला, अनुभव शेअर केला. असं म्हटलं जातं ज्ञान दिल्याने वाढलं जातं. दोघांमधली चर्चा 2 चेंडूमध्ये जरी 10 येत आहेत, 2 चेंडूमध्ये जरी 7 ते 8 धावा येत आहेत, तरी मॅचचं टार्गेट चांगलं सेट होत आहे. आतापर्यंत झाल्या त्या 52 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि चेतन फारांदे सध्या चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. आडव्या बॅटनं फिरवलंय बॉलला, वळण दिलंय, सिंगल मिळते फाईन लेग मध्ये. बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल 1-2 सगळ्या काही गोष्टी चर्चा केली बॉलची, तोपर्यंत धावा थांबत नाहीये. बॉल येतोय, धन 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 थांबला पुन्हा एकदा बॉल. अगदी धाव संख्या आणखीन 2ने 54 वरती जाऊन पोहोचले. आता तो शेवटचा चेंडू थ्रो आला नाहीये किरण सर, कदाचित चहाची आवश्यकता आहे वाटतं त्याला. अगदी 54 धावा 54 ऑन अ स्कोर कार्ड. 3 विकेट गेले. शेवटचा चेंडू महत्वाचा. या चेंडूवरती मोठा फटका येतोय तर एक मोठी धावसंख्या भेटू शकते. पण हा एक चेंडू, एक बॉल शिल्लक बाकी आहे. उडवला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं, डिफेन्सच्या कव्हर मध्ये बॉल चाललाय.
सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी दमखम दमदार सावकार. थँक्यू. आपण पाहतोय रबर बॉल प्रीमियर लीग हे पर्व आपण पाहिलं तर माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित. खरं तर आज खूप चांगलं खेळताना खरं तर संधी मिळाली या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून खेळण्यासाठी आणि कुणाला तरी समालोचकांची आज खरं तर चाहूल लागली. परंतु खूप छान वाटलं फायनलच्या मॅचमध्ये निलेश सरांनी मला संधी दिली आपण आणि त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आपला आभारी आहे. थँक्यू सो मच. मी तो रजाच घेतो आता इथून त्या पुढं. थँक्यू सो मच. प्रवीण महाराज, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती प्रवीण महाराज वंडुस्कर आणि त्याचबरोबर उमेश सर या पण व्यासपीठावरती एक सन्मान आम्ही घेतोय जे आमचे सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर सतीश सनस यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर अंकुश चिकणे एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत आणि त्यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी आहेत आणि या स्पर्धेनिमित्त ते उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा या ठिकाणी मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून या ठिकाणी जोपासली जाते. सह्याद्री स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सतीश सनस यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. निलेश सर प्लीज. आदरणीय दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक स्टार खेळाडू वेल फिनिशर म्हटलं जातं ज्यांना अर्थातच सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर सतीश सनस यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मैत्री ग्रुपच्या माध्यमातून हे सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. मैत्री ग्रुप सर्व सदस्य विनंती करेल आपण व्यासपीठाच्या वेलकम गेट्स बसी या. मैत्री ग्रुप सगळे सदस्य स्पर्धेच्या मैदानाच्या वेलकम गेट जवळ या. मैत्री ग्रुप जावली सर्व मित्र आणि सर्व सदस्य आपण वेलकम गेट बशी यायचंय. 59 धावेचं आव्हान आहे. अर्थातच श्री भैरवनाथ वॉरियर्स या टीमला 59 रन्स टू विन. फायनलची मॅच पूर्वार्ध संपला. उत्तरार्धाला होईल सुरुवात. अभी तो आधा पिक्चर हुआ झाकी थी पिक्चर अभी बाकी है. ऐकूयात फायनल मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये नितेश भोईर यांना वेलकम आणि अगदी 17 क्रमांक 1चा खेळ इथे समाप्त झाला. 59 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आणि 60 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. मेगा फायनल आहे. मैत्री ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी साकारली जाते. आपण नितेश महात्रे सर यांचा आवाज अगदी नितेश भोईर सरांचा आवाज आपण अगदी सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहोत. कारण या इनिंग मध्ये ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण होईल हे पाहणं गरजेचं असेल. सर्व प्रेक्षकांची नजरा या टुर्नामेंटवरती आहेत आणि कोण विजेता ठरेल हे पाहणं गरजेचं राहील. त्याचबरोबर त्यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आपणा सर्वांचे लाडके कॉमेंटेटर वंडुस्कर महाराज त्यांच्यावर जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू सो मच संतोषजी देसाई सिनियर समालोचक आणि आज त्यांचा मराठीचा अप्रतिम गोड आवाज आम्हाला अनुभवायला मिळाला. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की मग
किरण म्हस्कर सर्वांच्या पसंतीस उतरलेला हाही आवाज आज त्यांचा खेळही पाहिला. खेळ थोडासा मी म्हणेन अप अँड डाऊन पाहायला मिळाला, परंतु आज समालोचन कक्षामध्ये स्पर्धेची मी म्हणेन संपूर्ण ग्लोरी आणि संपूर्ण वैभव वाढवणारे आमचे दोन समालोचक. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं 3 दिवस सातत्यानं आपण समालोचन ऐकलं, अनुभवलं आणि खरं तर लीड समालोचक म्हणून ज्यांचा आपण नाम उल्लेख करतोय तो निलेशजी मर्डेकर. आज या संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आणि आज एक्झिबिशन मॅच जी रंगली त्या मॅचमध्ये खरं तर सर्वच समालोचकांना एकत्र आणण्यासाठी निलेश मर्डेकर यांचा मात्र एक प्रामाणिक प्रयत्न यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाला. आज मैत्री ग्रुप जावली आयोजित माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत रबर बॉल प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा अंतिमच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपतोय. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय, फायनलची मॅच तुमच्या समोर रंगतीये आणि आज आपण पाहता या फायनलच्या मॅचमध्ये जो संघ जिंकणार तो ठरणार या एडिशन 2चा विजेता संघ. जावली तालुका आणि दावली तालुक्याची खरं तर एक वेगळी ओळख म्हणजे मैत्री ग्रुप. मैत्री ग्रुप म्हणजे युवा मंच. मैत्री ग्रुप म्हणजे खरं तर एकात्मतेचे प्रतीक. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एकत्र आलेले युवा म्हणजे मैत्री ग्रुप. मैत्री ग्रुप ही एक स्वयंसेवा संस्था खरं तर आज या संस्थेसोबत जोडले गेलेले. प्रत्येक घटकाला ही जाणीव आहे की आपण ज्या भूमीत जन्मलो, ज्या समाजात आपण शिकलो, मोठे झालो, सुशिक्षित झालो, आज त्या समाजाचे ऋण फेडण्याची ही खरं तर वेळ आणि आज त्यांच्या माध्यमातून अनेक गेले कित्येक वर्ष मात्र समाज कार्यसुद्धा केलं जात आहे. मॅचमध्ये आपण थोडंसं टर्न करूया. त्यांच्याच माध्यमातून आज क्रिकेटची ही भव्य दिव्य रबर बॉलची स्पर्धा न भूतो न भविष्यते अशा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. श्रीमंत स्पर्धा या स्पर्धेची एक वेगळी ओळख सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आमच्या समवेत या फायनलच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये इनिंगला फुलवण्यासाठी अर्थातच वंडुस्कर महाराज यांचा आवाज तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार. शेअरिंग माईक, 2 समालोचक एकत्र आले आणि मायक्रोफोन शेअर केला तर होते ती मैत्री. 2 समालोचक एकत्र आले, एक इनिंग केली की मग होतं ते फक्त समालोचन. आणि मैत्री व्हायची असेल तर मात्र 2 समालोचकांनी एकत्र येऊन शेअरिंग करायला हवं. आणि आज आम्ही खरं तर मायक्रोफोन शेअर करतोय. वंडुस्कर महाराज तुमचंही वेलकम आहे. गुड इव्हिनिंग. हा बॉल पिच ड्राईव्ह करायचं होतं, इथे पंचांकडे अपील केली आहे परंतु आत्मविश्वास तितकासा नव्हता. मॅचवर आपण थोडंसं फोकस करूया. 5 षटकांचा सामना आहे आणि या अंतिमच्या लढतीमध्ये आपण जरूर पाहताय 2 टीम्स ज्यांनी आपली गुणवत्ता सादर केली ते पुढे गेले. एका बाजूला श्री भैरवनाथ स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतीये आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात डायनामिक पॅन्थर. हा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करतोय बॅट्समन मनोज जवल ज्याने आजच्या दिवसभरामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. त्याचं शॉट सिलेक्शन असेल, त्याची चेंडूवरची नजर असेल, त्याच्या फटक्यामधली ताकद आपल्याला पाहायला मिळते. अंतिमच्या टप्प्यापर्यंत चेंडूवरची ती नजर आणि फटका सजवण्याची ती ताकद आणि ते चेंडूला रीड करण्याची ती क्षमता, या सर्व काही गोष्टी जुळवून ज्यांना आज आपल्या खरं तर गुणकौशल्याचं सादरीकरण केलंय आणि अप्रतिम फलंदाजीमध्ये चौकार षटकारांचे विलोभनीय कारंजे त्यांना मात्र आज सादर केलेत. प्रत्येकाला मोह पडावा अशा इनिंग्स त्यांना आज सादर केल्या. आजही तो या अंतिमच्या फायनलच्या मॅचमध्ये खेळ साकारत असताना त्याच्या बॅटमध्ये येतोय. हा पहिला चौकार, 2 चेंडू त्यानं फेस केले, 4 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धावसंख्या बॅटिंग करणारी टीम श्री भैरवनाथ पाहायला मिळतीये ती बिनबाद 6. अक्रॉस द लाईन हा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये गेलाय, जिथे आपल्याला पाहायला मिळते की एकदा मिळणार धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती 7 या आकड्यावर. 7 या आकड्यानं काय केलं तर आज 7 या आकड्यानं मात्र नक्कीच जगाला मात्र संघर्ष शिकवलाय. भारतीय संघामध्ये आपण जरूर त्या गोष्टीचा उल्लेख करतो. महेंद्रसिंग धोनी आणि ज्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, ज्यांनी ही संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे, आदरणीय अंकुश बाबा कदम यांचं मुख्य व्यासपीठावरती होत आहे आगमन. शेतकऱ्यांची जाणीव, सहकाराशी नाते आहे, कर्तबगारीचा वारसा, निर्णय क्षमता, कार्यक्षमता, राजकारण, संस्कृती, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण, विकासाचं नवीन ध्येय आहे. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष